शेगाम आर मध्ये निर्भया पथक दाखल। पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अशोक सायकर पोलीस उपविभागीय अधिकारी बार्शी यांच्या मार्गदर्शनाने SN पाडुळे यांच्या निर्भया पथकाने शेगाम आर मध्ये बसस्थानक परिसरात उन्माद रोड रोमिवो, मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे, विनाकारण गोंधळ घालणे अशा प्रकारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी निर्भया पथक दाखल झाले आहे। बोला सर। नमस्कार, मी पोलीस कॉन्स्टेबल पाडुळे, निर्भया पथक बार्शी उपविभाग। आज आम्ही शेळगाव उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी भेट दिली। मुलामुलींना समुपदेशनपर मार्गदर्शन केले। तसेच मुलींना काही छेडछाडी संदर्भात काही अडचणी असल्यास निर्भया पथक बार्शी उपविभाग यांना कळविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। आम्ही आमच्या निर्भया पथकाचे मोबाईल नंबर मुलींकडे दिलेले आहेत। तसेच मी शेळगाव गाव तसेच परिसरातील पालकांना आव्हान करू इच्छितो की आपल्या मुलांना व्यवस्थित समजून सांगावे। आपली मुलं शाळा सुटण्याच्या तसेच शाळा भरण्याच्या वेळेस जर शाळेच्या किंवा कॉलेजच्या परिसरामध्ये विनाकारण फिरताना मिळून आलेस त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल। नमस्कार, मी महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्रता गटकुळ। मी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामधून निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी येथून आहे। आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब तसेच या निर्भया पथकाचे नोडल अधिकारी म्हणून यावलकर साहेब तसेच आमच्या बार्शी उपविभागाचे DYSP सायकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही निर्भया पथकामध्ये काम करतो। तर आमची जबाबदारी आहे की महिलांची व मुलींचे संरक्षण करणे। सर्व कॉलेज विद्यालय महाविद्यालय तसेच मॉल गर्दीचे ठिकाणे अशा ठिकाणी जर काही छेडछाड मुलींशी टॉन्ट कमेंट हॉर्न वाजवणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही गुन्हे घडत असतील तर त्यावर प्रतिबंधक कारवाई करणे। तसेच आमच्या निर्भया पथकाचा मोबाईल नंबर आम्ही सर्वांना मुलींना देतो आणि त्यांच्या संदर्भात काही अडचणी असेल तर त्या मोबाईलद्वारे किंवा प्रत्येक शाळेवर व्हिजिट देऊन त्या जाणून घेतो। तसेच त्यांना प्रत्येक म्हणजे बाल विवाह असेल, पोस्को असेल तसेच महिलांविषयी कायदे असेल त्या अंतर्गत समुपदेशन करतो। अशा प्रकारे आम्ही आमची कारवाई करतो आणि आमच्या इथल्या पालकांना आम्ही असं आवाहन करू शकतो की जो आपला निर्भयाचा नंबर आहे 91 12 22 63 50 या नंबरवर आपले कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण असेल तरी आम्ही या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा। आम्ही सदैव तुमच्यासाठी उपस्थित आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।